आतापर्यंत आपण जलाशयातील गाळ काढण्याची प्रक्रिया समजून घेतली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आपल्याला काही तांत्रिक घटकांची जाणीव असणे आवश्यक आहे. चला हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया. मोजमापाच्या काही मूलभूत एककांपासून सुरुवात करूया, जे आपल्याला हे काम अंमलात आणताना माहीत असणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे जलाशयातून गाळ काढताना मोजमाप हे घनमीटर मध्ये केल्या जातो. काही ठिकाणी क्युबिक मीटर हा क्युबिक फूट CFT मध्ये संदर्भित केला जातो. त्यामुळे CFT मध्ये रूपांतरण लक्षात घेणे उपयुक्त ठरेल. 1 क्युबिक मीटर हे 35.3 CFT च्या सारखे आहे. त्यामुळे जर जलाशयातून 10,000 क्युबिक मीटर गाळ काढला गेला तर त्याची गणना 3.5 लाख CFT केली जाऊ शकते. आता आपण पाहू जलाशयातील गाळ काढल्यामुळे त्यामध्ये किती लिटर पाणी साठवण क्षमता वाढते. साधारणपणे 1 घनमीटर गाळ काढल्यानंतर एकूण 1000 लिटर एवढा पाणी साठा तयार होतो. ह्याप्रमाणे जर आपण एका जलाशयातून 10,000 घनमीटर गाळ काढला तर तिथे 1 कोटी लिटर पाणी साठवण क्षमता तयार होईल. या व्यतिरिक्त हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक जलाशय 10,000 क्युबिक मीटर इतके खोदणे निश्चित केले गेले असले तरी जलाशयाचा भाग आणि आवश्यकतेनुसार 10,000 क्युबिक मीटरचे अतिरिक्त भाग खोदले जाऊ शकते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हे भाग एकमेकांच्या शेजारी असणे आवश्यक आहे. सरकारी संस्था आणि त्यांचे अभियंते खोदण्यासाठीची ही क्षेत्रे मार्क करतात आणि इतर अंमलबजावणी संस्थेद्वारेही असे केले जाऊ शकते. त्यामुळे योग्य नियोजनाद्वारे आपण आपल्या जलाशयांचे यशस्वीरित्या पुनर्जीवीकरण करू शकतो.